बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात गेल्या काही दिवसात जबरी चोऱ्या आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली। मात्र आता केज पोलीस अलर्ट मोडवर आले असून गुन्हेगारांना त्यांनी थेट इशारा दिलाय। शनिवारी रात्री केज अंबेजोगाई महामार्गावर अशीच एक खळबळजनक जबरी चोरीची घटना घडली, पण केज पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून 2 सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या। पोलिसांच्या या दबंग कारवाईमुळे सध्या संपूर्ण तालुक्यातून त्यांचं कौतुक होत आहे। पाहूयात याचा एक सविस्तर रिपोर्ट। शनिवारी दिनांक 13 जून 2026 रात्र 11 वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील पिसेगाव येथील धनराज नामदेव सूर्यवंशी आपल्या पत्नीसह दुचाकीवरून गावाकडे जात होते। पिसेगाव फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या 4 चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली। पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून धमकावत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। मात्र घाबरून न जाता प्रियांका सूर्यवंशी आणि धनराज सूर्यवंशी यांनी जोरजोराने आरडाओरड सुरू केली। लोकांच्या भीतीने चोरटे आपली मोटारसायकल घटनास्थळी सोडून जंगलात पळून गेले। या घटनेची माहिती धनराज सूर्यवंशी यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून केज पोलिसांना दिली। माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनमने, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी ताब्यात घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांची खात्री पटली। चोरटे केज शहरातून मोटारसायकलवरून केज कळंब रोडने जात असताना पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला। मात्र चोरांनी गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला। यानंतर पोलिसांनी त्यांचा सिने स्टाईलने पाठलाग सुरू केला। अखेर हॉटेल संतोष पॅलेस समोर चोरट्यांनी गाडी सोडली आणि पळू लागले, पण पोलिसांनी झडप घालून दोघांना रंगेहात पकडलं। शेषराव हिम्मत शिंदे वय वर्ष 50 राहणार मोहा तालुका कळंब, भीमा आबा काळे वय वर्ष 19 राहणार दत्तनगर ढोकी जिल्हा धाराशिव असं या आरोपींचं नाव असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। आरोपी शेषराव शिंदे याच्याकडून चोरीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 309(6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक फौजदार फुलचंद सानप करताय। ही धडक कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांच्या पथकाने केली। पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट वसंत सोनावणे, केज बीड, महाराष्ट्र टुडे मराठी।